बार्शीतील महिलांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहिलेले पत्र. मुलींना मोफत डिप्लोमा आणि डिग्री शिक्षण देण्यासाठी परिपत्रक तातडीने काढण्याची मागणी. बार्शीतील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवून मुलींना मोफत डिप्लोमा आणि डिग्री शिक्षण देण्यासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी केली आहे. समाज परिवर्तन महासंघाच्या पुढाकाराने हा आंदोलन उभा करण्यात आला असून सर्व जाती धर्माच्या मुलींना उच्च तंत्र शिक्षण मोफत मिळावे या उद्दिष्टाने हे प्रयत्न सुरू आहेत. 9 फेब्रुवारी 2024 रोजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलींना 1 जून 2024 पासून मोफत डिप्लोमा आणि डिग्री शिक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 26 जून 2024 रोजी अर्थसंकल्पात अजित पवारांनीही मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली. परंतु जुलै महिना सुरू होऊनही अद्याप सरकारकडून मोफत शिक्षणाचे परिपत्रक (GR) जारी झालेले नाही. या आंदोलनात महिलांनी आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी केली आहे. हे पत्र लिहिणाऱ्या श्रद्धा अजय पवार यांनी आपल्या रक्ताने लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्या म्हणतात, हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, फातिमा शेख अशा कर्तबगार महिलांचा आहे. मुख्यमंत्री महोदय, आपल्या डोळ्यासमोर आपले लेकरू मरत असेल तर त्याच्या वेदना काय असतात हे आपल्याला ठाऊक आहे. आपण लाडकी बहीण योजना आणली, याबद्दल आपले धन्यवाद. बहिणींच्या लेकराच्या शैक्षणिक भविष्यासाठी विचार करून तातडीने मुलींच्या मोफत शिक्षणाचे परिपत्रक काढून लाडक्या बहिणींना खरी भाऊबीज ओवाळणी द्या. महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने या मागणीची पूर्तता होईल अशी आशा व्यक्त केली आहे. नमस्कार, माझे नाव श्रद्धा अजय पवार. मी समाज परिवर्तन महासंघ या संघटनेची सचिव आहे. हे पत्र मी मुख्यमंत्री साहेबांना माझ्या रक्ताने लिहून पाठवत आहे. मुलींना डिप्लोमा डिग्रीचे मोफत शिक्षणाचा जार लवकरात लवकर काढावे ही विनंती. जसा लाडकी बहिणीच्या योजनेचा जसा जार काढला तसा शिक्षणाचाही लवकर काढावे हे त्यांना मी विनंती करत आहे. तसेच मुलांचाही मोफत शिक्षणाचा त्यांनी विचार करावा ही विनंती.